तर विद्यार्थी मित्रांनो, सिलेबस बदलल्यानंतर या नवीन सिलेबस प्रमाणे 12वीची यावेळेस पहिली परीक्षा होणार आहे। साहजिक आहे की सिलेबस तर बदललेला आहे, त्यासोबत प्रश्नपत्रिकेचं स्वरूपही बदललेलं आहे। नेमकं प्रश्नपत्रिका कशा प्रकारची असेल, किती प्रश्न येतील, कोणत्या प्रकारचे प्रश्न येतील, या सर्व बाबतीत विद्यार्थी, पालक तसेच प्राध्यापक वर्गामध्ये एक उत्सुकता होती, ती आता दूर झालेली आहे। प्रश्नपत्रिकेचं स्वरूप या ठिकाणी समोर आलेलं आहे। स्क्रीनवर इंग्रजी माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेलं आहे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप। ते आपण स्क्रोल करून खाली मराठी माध्यमाकडे वळू। तत्पूर्वी काही ज्या बेसिक सूचना आहेत त्या या ठिकाणी आपण पाहू, ज्या इंग्रजी मधूनच दिलेल्या आहेत त्या मी तुम्हाला मराठीमध्ये समजावतो की आपली जी बोर्डाची परीक्षा आहे ती कशा प्रकारे होईल। चिटणीसाची कार्यपद्धती, सेक्रेटरियल प्रॅक्टिस या नावाचा जो आपला विषय आहे तो एकूण 100 मार्काचा विषय आहे। पण जसे की अगोदर ही माहिती देण्यात आलेली आहे, अंतर्गत मूल्यमापन म्हणजे जे प्रॅक्टिकल परीक्षा आपण ज्याला म्हणतो त्यासाठी 20 मार्क देण्यात आलेले आहेत आणि रिटन एक्झाम म्हणजे लेखी परीक्षेसाठी 80 मार्क देण्यात आलेले आहेत। आता यापैकी जी 20 मार्काची प्रॅक्टिकल परीक्षा आहे, इंटरनल असेसमेंट किंवा अंतर्गत मूल्यमापनाची, ती कशा प्रकारची असेल तर 20 मार्क आहेत आणि यासाठी जो वेळ देण्यात आलेला आहे तो 1 तासाचा देण्यात आलेला आहे। ही जी परीक्षा आहे ही पूर्ण सिलेबसवर आधारित असेल, म्हणजे पूर्ण अभ्यासक्रमाचा तात्पर्य या ठिकाणी आहे की नुकतंच 25% जो सिलेबस वगळलेला आहे, साहजिक आहे तो सिलेबस वगळून बाकी जो काही सिलेबस आपला शिल्लक आहे या शैक्षणिक वर्षाचा त्यालाच आपण आता पूर्ण सिलेबस म्हणू। तर तो पूर्ण सिलेबस त्यावर आधारित या ठिकाणी परीक्षा असेल। प्रश्नपत्रिका या प्रकारे तयार केली जाईल की जिथे विद्यार्थ्यांना त्या खालीच उत्तर लिहिण्याची सुविधा उपलब्ध असेल आणि या 20 मार्काच्या प्रश्नपत्रिकेच्या बाबतीत जे काही मार्क्स तुमचे असतील सोडवल्यानंतर, तर ते मार्क्स शासनाच्या नियमाप्रमाणे, बोर्डाच्या गाईडलाईन प्रमाणे ते बोर्डाकडे पाठवण्यात येतील आणि मग तुमच्या 80 मार्काचे जे काही मूल्यांकन असेल त्यापैकी जेवढे मार्क मिळतील त्यामध्ये ते 20 मार्क ऍड करून बोर्ड त्यानंतर तुमचा रिझल्ट डिक्लेअर करेल। आता यामध्ये 80 मार्काची जी परीक्षा तुमची लेखी होणार आहे त्या बाबतीत सूचना, 80 मार्क असतील आणि त्यासाठी 3 तासाचा वेळ असेल। The question paper will be based on the entire syllabus. परत तोच मुद्दा की पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित तुमची 80 मार्काची प्रश्नपत्रिका असेल। परत एकदा सांगत आहे की या शैक्षणिक वर्षामध्ये 25% सिलेबस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वगळण्यात आलेला आहे। वगळण्यात आलेल्या सिलेबसची लिंक या व्हिडिओ खाली मी देत आहे, तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। तर तो सिलेबस वगळून बाकी जो सिलेबस राहिलेला आहे त्यावर आधारित प्रश्न विचारले जातील। The question paper will be set by board and will be conducted as per schedule declared by the board. बोर्डाकडून
हा 80 मार्काचा जो पेपर आहे तो काढण्यात येईल आणि बोर्डाच्या टाइम टेबल प्रमाणे त्या तारखेला तो पेपर तुमचा घेण्यात येईल. इंग्रजीमध्ये या ठिकाणी जे काही तुमचे प्रश्नपत्रिका आहे, प्रश्नाचे स्वरूप आहेत, हे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आपण मराठीमध्ये जो कन्सेप्ट आहे या ठिकाणी पाहणार आहोत. सुरुवातीला या ठिकाणी 6माही परीक्षेबाबतीत माहिती देण्यात आलेली आहे, ज्याचे गुण 50 आहेत. वेळ 2 तास 30 मिनिटे म्हणजे 2.5 तासाचा वेळ या ठिकाणी 6माही परीक्षेसाठी देण्यात येईल. तर त्याचा आराखडा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. शॉर्ट मध्ये आपण तो आराखडा पाहू. गुण 50, वेळ 2.5 तास. यामध्ये प्रश्न क्रमांक 1, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये एका वाक्यात उत्तरे लिहा. एकूण 5 प्रश्न विचारले जातील. प्रति प्रश्न 1 गुण आहे. या पद्धतीनं तुम्हाला 5 मार्क या ठिकाणी विकल्प विरहित आणि विकल्पासह दोन्ही प्रकारे आपण मोजले तरी ते 5च आहेत. त्यानंतर प्रश्न पहिला ब, योग्य शब्द, शब्द समूह, संज्ञा लिहा. इथेही तोच प्रकार की 5 प्रश्न आहेत. प्रति प्रश्न 1 मार्क आणि या पद्धतीनं 5 एकूण मार्क या प्रश्नाला असतील. प्रश्न पहिला क, कंसातील अचूक पर्याय निवडा. इथे मात्र एकूण 4 प्रश्न विचारले जातील. प्रति प्रश्न 1 आणि एकूण या पद्धतीनं 4 मार्क असतील या प्रश्नाला. त्यानंतर प्रश्न दुसरा, संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. या ठिकाणी 4 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी 2 प्रश्न लिहायचे आहेत. प्रति प्रश्न 2 गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. या पद्धतीनं विकल्पासहित 8 आणि विकल्प विरहित एकूण 4 गुण या ठिकाणी या प्रश्न क्रमांक 2 ला असतील. त्यानंतर फरक स्पष्ट करा. इथे 3 पैकी 2 फरक स्पष्ट करा सोडवायचे आहेत. इथे जी मार्क सिस्टीम देण्यात आलेली आहे, जे मार्क देण्यात आलेली आहेत, प्रति प्रश्न गुण मध्ये 3 मार्क देण्यात आले होते, जे की चुकीचे आहेत. ऍक्च्युअल मध्ये हा जो प्रश्न आहे 4 मार्काचा प्रश्न आहे, म्हणजे 4 मार्क एका फरक स्पष्ट करासाठी असतील. मग अशा प्रकारे 3 पैकी 2 तुम्हाला सोडवायचे आहेत, म्हणजे विकल्पासहित 12 गुण यासाठी असतील आणि विकल्प विरहित 8 गुण यासाठी असतील. त्यानंतर प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. इथे सुद्धा 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रति प्रश्न 4 गुण या ठिकाणी दिलेले असतील. इथे विकल्पा सहित 12 आणि विकल्प विरहित 8 गुण असतील. त्यानंतर प्रश्न 5वा, खालील विधाने सहकारण स्पष्ट करा. परत या ठिकाणी 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रति प्रश्न 4 गुण आहेत. या ठिकाणी चूक झालेली आहे. 2 गुण देण्यात आलेले आहेत, जे मी राऊंड करून तुम्हाला या ठिकाणी करेक्ट गुण दिलेले आहेत, ते 4 आहेत. अशा प्रकारे विकल्पासहित 12 आणि विकल्प विरहित 8 गुण या ठिकाणी आहेत. त्यानंतर शेवटचा म्हणजे 6वा प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. दीर्घोत्तरी प्रश्न आहे. 2 पैकी 1 प्रश्न या ठिकाणी सोडवायचा आहे. परत या ठिकाणी चूक झालेली आहे. जो PDF फॉर्मॅट आपल्याकडे फिरत आहे पेपर पॅटर्नच्या बाबतीत, त्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल की 3 मार्क दिलेले आहेत, जे की चुकीचे आहेत. हा प्रश्न 8 मार्काचा आहे, म्हणजे एका प्रश्नाला 8 मार्क या ठिकाणी आहेत. अशा पद्धतीने विकल्पासहित 16 आणि विकल्प विरहित 8 मार्क या ठिकाणी आहेत. अशा प्रकारे एकूण 50 मार्काची ही प्रश्नपत्रिका असेल. विकल्पासहित 74 मार्काची प्रश्नपत्रिका या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर जे उपयोजनावर आधारित चाचणी प्रश्नपत्रिका देण्यात आलेली आहे ती या प्रकारची असेल.
20 मार्काची, ज्यामध्ये प्रश्न पहिला, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. विधान दिलं असेल, एखादा शब्द अंडरलाईन केला असेल, ऑब्वियस आहे, तो चुकीचा असणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला योग्य तो शब्द लिहायचा आहे. त्याला 4 गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा, खालील विधाने पूर्ण करा. तिथे 4 गुण देण्यात आलेली आहेत, 4 वाक्य असतील. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, गटात न बसणारा शब्द शोधा, योग्य क्रम लावा. इथे 3 गुण या ठिकाणी या प्रकारच्या प्रश्नासाठी देण्यात आलेले आहेत. आणि प्रश्न चौथा, खालील घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. एक घटना, एक परिस्थिती त्या ठिकाणी देण्यात आली असेल आणि त्यावर आधारित काही प्रश्न विचारले गेले असतील. आता त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करून तुमची मते त्या ठिकाणी द्यायची आहेत. तर याला 9 गुण देण्यात आलेली आहेत. तर अशा प्रकारे एकूण 20 मार्काची ही प्रश्नपत्रिका असेल इंटरनलची. आता त्यानंतर आपल्या मुख्य विषयाकडे आपण वळू. बोर्डाची जी प्रश्नपत्रिका असेल तुमची, चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाची, तर याला मार्क आहेत 80. लेखी परीक्षा आहे. हा एक मुद्दा या ठिकाणी म्हणजे जो PDF फिरत आहे त्यामध्ये देण्यात आलेला नाही. या ठिकाणी मी तो हायलाइट करून दिलाय की एकूण गुण 80 आहेत आणि यासाठी जो वेळ देण्यात आलेला आहे तो 3 तासाचा आहे. आता आपल्या या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा या प्रकारे असेल. यामध्ये प्रश्न पहिला, खाली दिलेल्या उपप्रश्नापैकी कोणतेही 4 उपप्रश्न विचारले जातील. आता या ठिकाणी मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे उपप्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. आता बोर्डाचे जे पेपर सेटर आहेत तर ते यापैकी 4 प्रकारचे प्रश्न आपणाला देणार आहेत. तर ते कोणत्याही प्रकारचे, इथे जे दिलेले आहेत त्यापैकी कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी ते असू शकतात. ठीक आहे. तर यापैकी जो आपणाला या ठिकाणी पहिला ऑप्शन दिलेला आहे, अ दिलेला आहे, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा, या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी योग्य पर्याय म्हणजे पर्याय दिलेले असतील, त्या पर्यायापैकी योग्य पर्याय त्या रिकाम्या जागी लिहायचा आहे. 5 प्रश्न या ठिकाणी दिले जातील. ठीक आहे. तर 1 मार्क असेल, एकेका वाक्यासाठी या प्रकारे 5 मार्क असतील. ब आहे, जोड्या जुळवा, या प्रकारचाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. 5 प्रश्न आहेत म्हणजे अ गटामध्ये 5 प्रश्न दिले जातील, ब गटामध्ये 10 पर्याय दिले जातात. हा जुना पॅटर्न आहे. या पद्धतीने तुम्हाला ते सोडवायचं आहे. योग्य ते उत्तर समोर लिहायचं आहे जे ब गटामधले पर्याय आहेत त्यापैकी. तर 5 मार्काचा हा प्रश्न असेल. क आहे, योग्य शब्द, शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा. एक वाक्य दिलेलं असेल, ते वाक्य वाचल्यानंतर तुम्हाला जो शब्द सुचेल, शब्दाचा समूह सुचेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. परत यासाठी 5 मार्क आहेत. त्यानंतर ड आहे, बरोबर की चूक लिहा. विधान दिलं असेल ते चूक आहे की बरोबर त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. 5 विधाने दिलेली असतील, 1 मार्क, याप्रमाणे एकूण 5 मार्क या ठिकाणी असतील. गटात न बसणारा शब्द शोधा, ई या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी 4 शब्द दिले जातील. त्यामध्ये 1 शब्द असा असेल जो इतर 3 शब्दापेक्षा वेगळा, 3 शब्द एका गटात बसणारे असतील आणि चौथा शब्द वेगळा असेल. मग तो कोणता शब्द आहे तुम्हाला शोधायचा आहे. 5 या प्रकारचे प्रश्न विचारले जातील. प्रतिप्रश्न 1 मार्क, या पद्धतीने एकूण 5 मार्क. त्यानंतर खालील विधाने पूर्ण करा. एक प्रकारे आपण म्हणू शकतो की रिकाम्या जागा भरा. 5 वाक्य असतील, 1 मार्क, या पद्धतीने 5 मार्क. त्यानंतर कंसातील अचूक पर्याय निवडा. इथे या ठिकाणी प्रश्न दिला जाईल, समोरासमोर काही रिकाम्या जागा असतील आणि खाली कंसामध्ये पर्याय दिलेले असतील सर्व. त्यापैकी योग्य त्या ठिकाणी योग्य तो पर्याय तुम्हाला लिहायचा आहे. 5 वाक्य असतील, 1 प्रमाणे 5 मार्क त्या ठिकाणी असतील. त्यानंतर ह, एका वाक्यात उत्तरे लिहा.
परत या ठिकाणी 5 प्रश्न असतील, एक एक प्रमाणे एकूण 5 मार्क. ई, खाली वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. इथेही 5 प्रश्न विचारले जातील, एक एक प्रमाणे 5 मार्क. आणि त्यानंतर योग्य क्रम लावा. इथेही 5 प्रश्न असतील, एक एक प्रमाणे 5 मार्क. यापैकी म्हणजे एवढे जे अ पासून ज पर्यंत एवढे जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत, उपप्रश्न आपण ज्याला म्हणू, यापैकी कोणतेही 4 प्रश्न आता पेपर सेटर आपणाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये टाकू शकतात. याचा अर्थ आपणाला या सर्व प्रकारच्या प्रश्नांची तयारी करावी लागेल. त्यानंतर प्रश्न दुसरा, खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. 6 पैकी 4 या ठिकाणी सोडवायचे आहेत. म्हणजे तुम्हाला पर्याय दिलेले आहेत, 6 प्रश्न विचारले जातील आणि तुम्हाला सुटेबल असणारे ज्याची उत्तरं तुम्ही व्यवस्थितरित्या लिहू शकता अशी 4 निवडायची आहेत. प्रति प्रश्न 2 गुण 2 मार्क या ठिकाणी दिलेले आहेत. अशा पद्धतीनं विकल्पासहित 12 मार्क आणि विकल्प विरहित म्हणजे कंपल्सरी असणारे 8 मार्क या प्रश्नाला असतील. त्यानंतर प्रश्न तिसरा, खालील घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. या ठिकाणी 3 पैकी 2 प्रश्न आपणाला सोडवायचे आहेत. प्रति प्रश्न 3 गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीनं विकल्पासहित 9 आणि विकल्प विरहित 6 गुण या ठिकाणी या तिसऱ्या प्रश्नाला असतील. त्यानंतर प्रश्न चौथा, फरक स्पष्ट करा. जिथे तुम्हाला 4 पैकी 3 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रा प्रश्न विचारलेले आहेत, तर इथं 4 पैकी 3 तुम्हाला सोडवायचे आहेत. प्रति प्रश्न 4 मार्क या ठिकाणी असतील. अशा पद्धतीनं विकल्पासहित 16 मार्क आणि विकल्प विरहित 12 मार्क या फरक स्पष्ट करा म्हणजे चौथ्या प्रश्नासाठी असतील. त्यानंतर प्रश्न 5वा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. आता इथे थोडंसं या ठिकाणी बघा, जो पीडीएफ फॉर्मॅट फिरत आहे या पॅटर्नचा, त्यामध्ये या ठिकाणी रकाना जो आहे थोडासा चुकलेला आहे. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये ही जी माहिती देण्यात आलेली आहे, हे एकूण प्रश्न म्हणजे तुम्हाला किती सोडवायचे आहेत या रकान्यामधले हे जी माहिती आहे इथं आलेली आहे. आणि प्रति प्रश्न गुण जे आहेत ते ऍक्च्युअल मध्ये या रकान्यामध्ये असायला पाहिजे. जे दिलेले आहेत ते या ठिकाणी म्हणजे रकाना त्याचा टायटल बदललेला आहे. त्या ठिकाणी मी बाण दाखवलेला आहे, ॲरो दाखवलेला आहे. त्या पद्धतीनं ते ग्राह्य धरा की इथे टायटल वेगळा आहे. ठीक आहे. तर प्रश्न 5वा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. इथं तुम्हाला 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रति प्रश्न गुण किती असतील, तर इथं थोडस परत चूक झालेली आहे की या ठिकाणी हा प्रश्न जो आहे एक एक प्रश्न 4-4 मार्कासाठी असेल, परंतु या ठिकाणी या फॉर्मॅटमध्ये चूक झालेली आहे, ज्याला मी राऊंड केलेला आहे. 3 मार्क दिलेत जे की चुकीचे आहेत. तर प्रति प्रश्न 4 मार्क या ठिकाणी या प्रश्नाला असतील. मग अशा पद्धतीनं विकल्पासहित 12 मार्क आणि विकल्प विरहित 8 मार्क या 5व्या प्रश्नाला असतील. त्यानंतर प्रश्न 6वा, खालील विधाने सहकारण स्पष्ट करा. आता या ठिकाणी चूक आहे की बरोबर सांगण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त कारण या ठिकाणी स्पष्ट करायची आहेत. जे 4 विचारले जातील आणि 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी प्रति प्रश्न जे आहेत 4 मार्क या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. मग अशा पद्धतीनं विकल्पासहित 16 मार्क आणि विकल्प विरहित 8 मार्क या ठिकाणी या सहकारण स्पष्ट करायला असतील. त्यानंतर प्रश्न 7वा, खालील प्रश्न सोडवा जे की पत्र लेखनावर आधारित असेल. इथे 3 पत्र विचारले जातील, ज्यापैकी तुम्हाला 2 पत्र सोडवायचे आहेत. या ठिकाणी सुद्धा चुकीने 3 मार्कासाठी प्रत्येक पत्र असेल, म्हणजे एक एक पत्र 3 मार्कासाठी असेल असं या ठिकाणी दर्शविण्यात आलेलं, ज्याला मी राऊंड केलंय, जे की चुकीचं आहे. 5 मार्क या ठिकाणी असतील एकेका पत्रासाठी.
तुम्हाला 3 पैकी 2 सोडवायचे आहेत. मग अशा पद्धतीने विकल्पासहित 15 आणि विकल्प विरहित एकूण 10 मार्क या ठिकाणी प्रश्न 7व्याला म्हणजे पत्रलेखनाला असतील. त्यानंतर शेवटचा प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा जे की दीर्घोत्तरी प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. 2 प्रश्न विचारले जातील ज्यापैकी तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा आहे. परत या ठिकाणी चूक झालेली आहे की प्रतिप्रश्न 2 मार्क दाखवण्यात आलेले आहेत जे की चुकीचे आहेत. प्रतिप्रश्न 8 मार्क असतील. म्हणजे हा जो दीर्घोत्तरीचा प्रश्न आहे एक एक प्रश्न 8-8 मार्कासाठी असेल. अशा पद्धतीनं विकल्पासहित 16 आणि विकल्प विरहित एकूण 8 मार्क म्हणजे कंपल्सरी असणारे 8 मार्क या ठिकाणी या 8व्या प्रश्नाला असतील. तर अशा प्रकारे एकूण 80 मार्काची ही प्रश्नपत्रिका विकल्पासहित जर पाहिली तर 116 मार्काची प्रश्नपत्रिका ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला विचारली जाईल, ज्यापैकी तुम्हाला 80 मार्काची प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. त्या प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्न खाली काही सूचना देण्यात आलेली आहेत की प्रश्न क्रमांक 7 मध्ये, आता 7 म्हणजे कोणता, साहजिक आहे पत्रलेखनाचा हा प्रश्न आहे. घटक 6, घटक 7, घटक 8 मधील प्रत्येकी एक पत्र विचारण्यात यावे. म्हणजे पत्रव्यवहार जो तुम्हाला पत्रव्यवहाराची प्रकरणे आहेत घटक 6, घटक 7 आणि घटक 8 मध्ये, तर ते 3 प्रकारचे जे पत्र आहेत त्या तिन्ही प्रकारच्या पत्रावर म्हणजे तिथून प्रत्येकी एक एक पत्र येणं गरजेचं आहे या ठिकाणी. त्यानंतर घटकनिहाय गुण विभागणीचे अनुसरण करणे आवश्यक आहे. जो फॉर्मॅट ब्लूप्रिंट दिलेली आहे प्रत्येक प्रकरणावर कोणत्या प्रकारचे किती प्रश्न विचारले जातील, किती मार्काचे असतील, तर ते त्याच पद्धतीनं ते प्रश्न असणं गरजेचं आहे. महत्वाची सूचना तिसरी, बऱ्याचदा आपणाला वाटत असतं की आपल्याकडे बॉक्समध्ये अतिरिक्त माहिती देण्यात आलेली आहे. प्रकरण जर तुम्ही व्यवस्थितरित्या पाहाल पुस्तकामध्ये एखादा पर्टिक्युलर मुद्दा संपतो आणि त्याच्या खाली बॉक्समध्ये अतिरिक्त माहिती दिलेली असते. तर बऱ्याचदा विद्यार्थ्यांना उत्सुकता असते की कधी कधी ती फार ऍडव्हान्स माहिती असते, मग त्यावर आधारित प्रश्न विचारल्यावर मग काय करायचं. तर या ठिकाणी क्लिअर करण्यात आलेलं आहे पाठ्यपुस्तकातील बॉक्समध्ये दिलेल्या अतिरिक्त माहितीवर प्रश्न विचारू नये. म्हणजे याचा अर्थ त्या बॉक्समध्ये असणाऱ्या माहितीवर बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार नाहीत. तुमच्याकडे जर घटकनिहाय गुण विभागणी नसेल तर तेही या ठिकाणी देण्यात आलेली आहे. शॉर्ट मध्ये आपण क्विक ते मुद्दे पाहू की घटक क्रमांक 1 जे संस्थात्मक वित्ताचे स्रोत असेल, प्रकरण क्रमांक 1 आणि 2 या घटक क्रमांक 1 मध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत. विकल्पासहित याला 25 आणि कंपल्सरी असणारे 17 गुण आहेत. घटक क्रमांक 2 भांडवल उभारणी यामध्ये प्रकरण 3, 4 आणि 5 कव्हर करण्यात आलेलं आहे. विकल्पासह 35 आणि विकल्प विरहित 24 गुण या दुसऱ्या घटकाला असतील. तिसरं घटक चिटणीसाचा पत्रव्यवहार यामध्ये प्रकरण 6, 7 आणि 8 कव्हर करण्यात आलेले आहेत. विकल्पासह 18 आणि विकल्प विरहित 13 गुण या प्रकरणाला आहेत. त्यानंतर घटक 4 भागपेढी पद्धती जेथे प्रकरण 9 कव्हर करण्यात आलेलं आहे. विकल्पासह 11 आणि विकल्प विरहित 7 मार्क आहेत. त्यानंतर घटक 5 लाभांश आणि व्याज ज्यामध्ये प्रकरण 10 नंबरचं प्रकरण कव्हर करण्यात आलेलं आहे. याला विकल्पासह 13 आणि विकल्प विरहित 9 गुण आहेत. आणि 6वा घटक शेवटचा घटक जो आहे वित्तीय बाजाराचा, यामध्ये प्रकरण 11 आणि 12 हे 2 प्रकरण कव्हर करण्यात आलेले आहेत, ज्याला विकल्पासहित 14 आणि विकल्प विरहित 10 मार्क आहेत. अशा प्रकारे कंपल्सरी आपणाला जी 80 मार्काची प्रश्नपत्रिका असते जी एकूण 116 गुणावर आधारित असते ते या ठिकाणी पॅटर्न देण्यात आलेला आहे. प्रश्न प्रकारानुसार या ठिकाणी गुण विभागणी देण्यात आलेली आहे की वस्तुनिष्ठ याला विकल्पासह 20 मार्क या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. लघुत्तरी 52 मार्क या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. विकल्प विरहित विकल्पासह 80
दीर्घोत्तरी 8 मार्क विकल्प विरहित विकल्पासह या ठिकाणी 16. या ठिकाणी परत एक चूक या ठिकाणी मला सर्कल करायचं राहून गेलं. एकूण प्रश्न हा जो पहिला रकाना आहे हा विकल्प विरहित असायला पाहिजे आणि इथं विकल्पासह पुढे दिलेलंच आहे रकाना. तर कारण आपले विकल्प विरहित 80 मार्काची प्रश्नपत्रिका आणि विकल्पासह 116 मार्काची प्रश्नपत्रिका आपली असेल. त्यानंतर उद्दिष्टानुसार गुण विभागणी देण्यात आलेली आहे. ज्ञान निर्धारित गुण 13 विकल्पासह 17, आकलनाचे निर्धारित गुण 26 विकल्पासह 38, उपयोजन निर्धारित 31 आणि विकल्पासह 46, कौशल्य 10 आणि विकल्पासह 15. अशा प्रकारे एकूण निर्धारित गुण 80 आहेत आणि विकल्पासह 116 गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. धन्यवाद.